नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 1 मार्च रोजी देवेंद्र फडणवीस केसरी जबरदस्त असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान आहे. हे मैदान रयत क्रांती संघटना पुरस्कृत आहे आणि यांचं पर्व दुसरं हे मैदान आहे. मोठ्या प्रमाणातली बक्षिसं या ठिकाणी या मैदानावरती मित्रांनो देण्यात येतात. तर या वर्षी हे पर्व दुसरे. मागील वर्षी याच मैदानामध्ये आपला सगळ्यांचा आवडता सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील पब्लिकचं भिताड निकालाचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजेच की शिरसवडीकरांचे रायफल आणि बकासूर याने या मैदानावरती 1 नंबर केला होता मित्रांनो. आता काहीच दिवस राहिले, म्हणजे 2 ते 3 दिवस राहिले. आता हे मैदान मित्रांनो आले आणि हे मैदान जबरदस्त असं मैदान आहे. म्हणून या मैदानाच्या फाट्या तसंच आयोजन नियोजन एकदम जबरदस्त असतं. म्हणून महाराष्ट्रातील नामवंत कुठली कुठली बैल ह्या मैदानावर येणार ते मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओतून सांगणार आहे. मित्रांनो, सगळ्यांचा आवडता लाडका आखीव रेखीव बांद्याचा ज्याला म्हणून ओळखला जातो तो म्हणजेच की उरळीकरांचं बापूशेठ यांचं पिस्टन 2211. मित्रांनो, पिस्टन 2211 तसंच त्यांचं बारका हत्यार म्हणून ज्याला ओळखलं जातं सोन्या 2211 हा पण मित्रांनो या मैदानावरती मित्रांनो येणार आहे. याच्यानंतर वाईकरांची आन बान शान रायफल 8181. मित्रांनो, हा मोठ्या मैदानाचा मोठा वास्तव म्हणून ओळखला जातो. हा पण या देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानावरती आपल्याला मित्रांनो पाहता येणार आहे. मित्रांनो, चटणी भाकरीचा किंग म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजेच की आटपाडी तालुक्याची शान गर्णिकीकरांचा राजा. मित्रांनो, राजा पण या मैदानावर आपल्याला पाहायला भेटणार आहे. MM नाना पेटनाकाकरांचा राजा पण मित्रांनो ह्या मैदानावर आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता भोरच्या मैदानावरती जबरदस्त असा पळ खेळून ज्याला वादळ म्हणून ओळखलं जातो ते म्हणजेच की मानगरकरांचं वादळ. मित्रांनो, मानगरकरांचं वादळ पण येणार आहे. यांचा सर्जा आता ते फलटणकरांचाच झालाय, तर तो सर्जा पण मित्रांनो आपल्याला या मैदानावरती पाहता येणार आहे. तर मित्रांनो, कात्रजकरांचं निसर्ग गार्डन कात्रज आपले सुभाष तात्या मांगडे यांचं काळीज सुंदर पण मित्रांनो या मैदानात आपल्याला पाहता येणार आहे. मित्रांनो, या वर्षीची पुसेगाव हिंद केसरी जोडी वाघवाडीकरांचा रोमन आणि सरदार पण मित्रांनो आपल्याला या मैदानात पाहता येणार आहे. याच्यानंतर अमित शेठ म्हणजेच की आता कोळ्याचं मैदान झालं, महाराष्ट्र केसरी मैदानाचा 1 नंबरचा मानकरी म्हणजेच की टिटवी. तर मित्रांनो, टिटवी पण आपल्याला या मैदानामध्ये पाहता येणार आहे. मित्रांनो, आबा शेवाळे यांचा पाखऱ्याही आपल्याला या मैदानामध्ये पाळताना मित्रांनो दिसणार आहे. आत्ताच मुंबईमध्ये खासदार केसरीला जबरदस्त असा पळ केल्यानं अख्खी मुंबई हादरवलेला तो म्हणजेच की ओगलेवाडीकरांचा तेजा. तर तेजा भाई पण मित्रांनो आपल्याला या मैदानावरती दिसणार आहे. मित्रांनो, तसंच मित्रांनो रेटरेकरांची आन बान शान सदाभाऊ मास्तर यांचा माहिब्या पण मित्रांनो या मैदानात आपल्याला पाळताना पाहणार आहे. तसंच राजधानी एक्सप्रेस बलमा ज्याला सातारकरांचं हरिण म्हटलं तर बलमा पण मित्रांनो या मैदानावरती मित्रांनो आपल्याला पाहता येणार आहे. त्याचा पळ बघण्यासाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं. मित्रांनो, बैलगाडी शर्यत क्षेत्रातील जबरदस्त असे ड्रायव्हर जे की सप्त हिंद केसरी ड्रायव्हर आपले विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी तेजा आणि त्याच जोडीला त्यांचा नाग्या ही दोघं पण आपल्याला मित्रांनो या मैदानावरती मित्रांनो पाळताना पाहता येणार आहेत. तर या महाराष्ट्राला ज्या बैलाचा पळ पाहण्याची खूपच आतुरता असते तो म्हणजे की घोटकरांचा सर्जा. तर मित्रांनो, घोटकरांचा सर्जा आहे तो काही मागील दिवसापासून थोडीशी दुखापत असल्यामुळे मैदानावर दिसत नाही. खूपच जणांची इच्छा आहे की त्याला पळताना पाहायची, पण मित्रांनो अजून तरी आपल्या माहितीनुसार अजून तरी किमान 15 ते 20 दिवस तरी तो मैदानात दिसणार नाही. म्हणून या मैदानावरती घोटकरांचा सर्जा आपल्याला मित्रांनो पाहता येणार नाही. याच्यानंतर आपलं वडकेकरांची आन बान शान पिंटू शेठ मोडक यांचं काळीज कॉकटेल पण मित्रांनो आपल्याला या मैदानात दिसणार आहे. तर मित्रांनो, आदत वयापासूनच ज्यानं बैलगाडी शर्यत क्षेत्र अख्खं हादरून टाकलेलं तो म्हणजेच की मथुरा फार्म चिंचाळे उर्मिला माणिक शेठ गायकवाड आणि बापूशेठ आंबेकर यांचं काळीज ते म्हणजेच की अर्जुन महाराष्ट्र केसरी अर्जुन पण मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना
पाहता येणार आहे मित्रांनो याच्यानंतर सगळ्यांना अख्ख्या बैलगाडी शर्यत क्षेत्राचं वेड लावलेलं, घराघरात अख्खी बैलगाडी शर्यत, तसंच अनेक देशांमध्ये 14-15 देशांमध्ये ज्यानं बैलगाडी शर्यतीचं सगळ्यांना वेड लावलंय तो म्हणजेच की दशम हिंद केसरी बकासूर पण मित्रांनो येणार आहे या मैदानावरती, कारण का मागील वर्षी तो 1 नंबरचा मानकरी होता. आणि त्याचबरोबर आपला शिरसवडीकरांची रायफल जिथं जाईल तिथं नंबर करतो तो म्हणजेच की दोन्ही खांदी पब्लिकचं भिताड असं निकालाचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजेच की शिरसवडीकरांची रायफल पण आपल्याला मित्रांनो या मैदानात पाहता येणार आहे. याच्यानंतर सगळ्यांची आन बान शान बिनजोडचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजेच की राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर पण मित्रांनो या मैदानावरती येणार आहे. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी आवर्जून यावं आणि डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या लढती मित्रांनो बघावं या ठिकाणी, हे मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.